नमस्कार मैत्रिणींनो, तर वाळवण सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत कोणताही मशीन साचा न वापरताना उपवासाचे कुरकुरे। त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो साबुदाणा। हा साबुदाणा असाच मिक्सरला फिरून एकदम बारीक अशी याची जाडसर पूड करायची आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं। ते भिजल्यावर असं दिसतं बघा। या पद्धतीने हा साबुदाणा मिक्सरला वाटून मी इथं भिजवून घेतलेला आहे। छान असा हा मोकळा करून घेणार आहे, कारण हे वाटलेला साबुदाणा असल्यामुळे एकत्र जमा होतो। त्यासाठी इथं बटाटे घेतलेला आहे। अर्धा किलो साबुदाणा होता, त्यासाठी मी इथं 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर अशा एखाद्या चाळणी खिसणीने किंवा तुम्ही पुरणाच्या चाळणीमध्ये सुद्धा मॅश करू शकता। तर हे सगळं आता मी किसून घेणार आहे। जाडसर अजिबात एकही आपल्याला ह्यामध्ये गुठळी ठेवायची नाही। एकदम बारीक असं खिसणीनं खिसून घ्यायचं आहे। आता मी एक मोठी कुकर किंवा तुम्ही कढई सुद्धा ठेवू शकता। मोठं कुकर घेतलेला आहे। चांगलं जाड बुडाचं पातेलं किंवा तुम्ही कुकर घेऊ शकता। त्यामध्ये इथं मी 3 आपले जो रेग्युलर ग्लास असतात त्याने 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। झाकण लावून छान अशी उकळी काढायची। बघा मस्त अशी उकळी आली। त्यामध्ये आपण जे आता साबुदाणा जो भिजून घेतला होता तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यावर छान असं 2 मिनिटं पटकन मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपल्या जे जाडसर गाठी आहेत ते मिक्स होतील। तर आता ह्यामध्ये ह्यामध्ये लाल तिखट टाकून घेतलं होतं आणि थोडासा चांगल्या प्रकारे शिजून साबुदाणा छान प्रकारे शिजल्यावर ह्यामध्ये मी हा बटाटा आणि लाल तिखटची पावडर किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। ते टाकून घेतलं होतं। तो जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे तर इथं बघा साबुदाणा शिजत आल्यावर त्यामध्ये बटाटा, लाल तिखट, चवीपुरतं मीठ टाकून घेऊन हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तर सगळा बटाटा आणि साबुदाणा छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं, जेणेकरून हे चांगल्या प्रकारे शिजून येईल। बघू शकता किती मस्त आपलं हे सगळं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे। तर अगदी झटपट हे मिश्रण तयार होतं। जास्त काही वेळ लागत नाही, कारण आपण साबुदाणा जो आहे वाटून घेतला होता। तर बघू शकता इथं छान अशी 1-2 वाफ काढायची आणि यामध्ये तुम्ही लाल तिखटाऐवजी हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। तुमच्या आवडीनुसार हे तुम्ही टाकू शकता। आता इथं मी अजून थोडंसं मीठ टाकणार आहे, कारण थोडंसं कमी मीठ वाटलं म्हणून मी आता हे थोडंसं मीठ टाकून घेते। तर अशाच पद्धतीने छान मिक्स करत राहायचं, जेणेकरून करपणार नाही। तर वरून थोडंसं मीठ टाकल्यावर पाणी टाकायचं। त्यामुळे काय होतं की पाण्यामुळे मीठ लगेच विरघळल्यासारखे होतं आणि सगळीकडे छान मिक्स होते, वरच्यावरही मीठ राहणार नाही। तर बघा अशा पद्धतीनं आता हे सगळं मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची। हे मस्त चकाकी येईपर्यंत शिजवायचं, त्यामुळे आपले जे कुरकुरे आहेत ना ते छान असे मस्त फुलतात। तर बघा आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे। वाफ बघू शकता तुम्ही। आता गॅस मी बंद केलेला आहे। 2 मिनिटं हे मिक्स करून घ्यायचं आणि हे जे गरम आहे ना थोडंसं थंड करून घ्यायचं, कारण आपण हे कोणताही साचा मशीन न वापरता प्लास्टिकचा जो कागद असतो त्यामध्ये आपण बनवणार आहोत। तर इथं मोठ्या कढईमध्ये मी हे काढून घेते, जेणेकरून हे लवकर थंड होईल। तर बघू शकता तुम्ही हे खूप गरम आहे। तर आता छान असं ह्याला फॅनखाली किंवा थोडंसं रूम टेम्परेचरवर ठेवलं की छान असं थंड होते। तर थंड करण्यासाठी मी ठेवून देते आणि आपल्याकडे आता जे दुधाच्या पिशव्या किंवा तेलाच्या वगैरे पिशव्या असतात त्याचे तुम्ही कट करून ह्या अशा कुरकुरे बनवू शकता। पण मी आणलेला आहे केकला आयसिंग करण्यासाठी जे पायपिंग बॅग वापरतात त्या मी इथं घेतलेल्या आहेत। तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन सुद्धा भेटून जाईल। तर अशा पद्धतीनं थोडंसं कात्रीनं मी इथं कट मारून घेते, कारण थोडासा होल आपल्याला एकदम जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही असं करायचं। आणि ग्लासमध्ये अशा पद्धतीनं जसं आपण केकसाठी आयसिंग भरतो त्या पद्धतीनं हे भरून घ्यायचं। तुम्हाला थोडंसं असं थंड झाल्यावर आता ह्यामध्ये भरून घेतलं आणि बघा थोडेसे करून दाखवते। तर बघू शकता छान असे आपले कुरकुरे मस्त ह्या पद्धतीने टाकून घ्यायचे। तर मी आता हे उन्हात वाळवणार आहे। घरीच तुम्हाला थोडंसं करून दाखवलं, जेणेकरून पटकन तुम्हाला आयडिया येईल। तर बघू शकता ह्याच पद्धतीनं छान असे सगळे जे कुरकुरे आहे थोडे लांब बारीक
तुमच्या आवडीनुसार हे टाकू शकता तुम्ही. ह्यापासून चकल्यासुद्धा बनवू शकता. चकल्यासुद्धा खूप छान होतात, अजिबात वेळ लागत नाही आणि करायलासुद्धा त्रास होत नाही. सोऱ्यामध्ये जर असा दाबायचा सोऱ्या असला तर जास्त वेळ लागते, ते दाबताना आपले हातसुद्धा लाल होतात. त्यामुळे हे असं तुम्ही प्लास्टिक पेपरवर करू शकता. आता छतावर गेले आणि बघू शकता छान असे आपले मस्त जे कुरकुरे आहेत हे सगळे उन्हामध्ये छान वाळून घेते. प्लास्टिक पेपरवरच वाळवा. थंड झाल्यावर प्लास्टिक पेपरवर टाकलं तर त्यापासून जास्त आपणाला काही हानी पोचणार नाही. तर बघा अशा पद्धतीनं छान असे आपले कुरकुरे 2 दिवस मस्त कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे आणि बघा तिसऱ्या दिवशी आपले उपवासाचे कुरकुरे वाळून तयार आहेत. तर हे कुरकुरे तुम्ही 2 वर्ष मस्त हवाबंद डब्यामध्ये पॅक करून हवं तेव्हा तळून खाऊ शकता. तर बघू शकता दिसायलासुद्धा काहीतरी वेगळं दिसते. मुलांनासुद्धा आणि मोठ्यांनासुद्धा आवडतील असे उपवासाचे कुरकुरे. तर छान झालेले आहेत, अजिबात काळपटपणा वगैरे आलेला नाही. साबुदाणासुद्धा छान चकाकी येईपर्यंत शिजवल्यामुळे हे जे कुरकुरे आहेत दिसायला मस्त दिसतात. हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर तेल बघा गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण हे कुरकुरे तळून घेणार आहोत. बघा अगदी मस्त थोडेसे कुरकुरे टाकले होते, अगदी कढई भरलेली आहे. इतके छान असे आपले कुरकुरे फुललेले आहेत. तर खायलासुद्धा अप्रतिम दिसतातच आणि दिसायलासुद्धा अगदी मस्त रेसिपी आहे. या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. वेगवेगळ्या रेसिपी बनवत राहा. छान अशा मस्त वेगवेगळ्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तर मला सपोर्ट करण्यासाठी मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब जाता जाता करून नक्की जावा. असाच मस्त उन्हाळीचा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ दररोज मी शेअर करत असते. त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटून जाईल. असाच मस्त पारंपरिक वेगळ्या पद्धतीचा उपवासाचा उन्हाळी पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.